ठीक आहे. गुड मॉर्निंग. आवाज येतो आहे माझा? ओके. ठीक आहे. काय सगळे आज आले नाही की सगळे गावी गेलेत त्यांचं कसं आहे? संदीप, श्रद्धा. सर माझे पेपर चालू आहेत म्हणून मी गावी आलो. ओके. आणि श्रद्धा? व्हॉट अबाउट यू श्रद्धा? येत आहे पुण्याला. ओके फाईन. चलो. प्रोजेक्ट्स त्या दिवशी मी एक फाईल शेअर केलेली. सगळ्यांनी घेतले का करायला? ओंकार, समृद्धी, प्रथमेश. हो की नाही? युगंधरा कुठे आहे? ओके. हे दोघं येत आहेत, त्यांच्यासाठी थांबूयात. ठीक आहे. प्रोजेक्ट्सबद्दल तर कोणी बोलत नाही आहे, ज्याने म्हणजे याचा अर्थ कोणी केलेला नाही आहे. ठीक आहे. सो मूव अहेड. आता यांना ॲक्च्युली यांनी कॉल केला मला, सर प्लीज थांबा. सो आय थिंक आय शुड वेट.
हा टाईम सगळ्यांना फिजिबल नाही आहे का सकाळचा? काय फक्त 2 ते 3 लेक्चर्ससाठी असं करतायत? हॅलो. हां इकडे ऑफिस बोल. एक नंतर फ्री होईल म्हणून लवकरच आलो. हां म्हणजे मग कसं तुला आपल्याला डायरेक्ट तिकडे राहते म्हणून लवकरच आलो. चालते चालते. हां बरं बरं. हो हो. ठीक आहे. ठीक आहे. मग आज ते चालावरती त्याच्याशी पण बोलून दे. ठीक आहे आले का तुम्ही? ठीक आहे ना मी आलो तेव्हा बोलूनच घेऊ. आपण आलो तेव्हा हे करूनच घेऊयात ना. बरं किती वाजेपर्यंत यायचं मी तिथे? बरं ठीक आहे चालेल. चालेल चालेल मी तुला निघण्याच्या अर्ध्या तास आधी कॉल करतो. हो हो चालेल चालेल काहीच हो हो चालेल. ओके ओके ठीक आहे चालेल काहीच प्रॉब्लेम नाही. ओके ओके ठीक आहे चालेल. ओके हो हो चालेल ना आपण आल्यावरती तसं एकदा हां हे करून घेऊ. हम्म. हम्म. हो नाही तो बघितला मी तिथे. मी नवलेलाच राहतो ना आता मग जाताना हो हो बघितलं आपण डायरेक्ट तिकडे जाऊ पण शकतो काही प्रॉब्लेम नाही. चालेल. हम्म. ठीक आहे ना ते पैशाचं काय होऊन जातं. ठीक आहे करतो मी निघतो जरा कामात. हो हां मग मी एक काय करतो मी येतो मी तुला अर्धा पाऊण तास आधीच कॉल करून देतो ठीक आहे.
म्हणजे तू पण थोडं रेडी राहशील. ओके, येस 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 येस, डन डन, येस. ओके ओके, चालतंय चालतंय चालतंय. ओके, ठीक आहे, चालतंय, ठेवतो हां. ओके ओके, चलो. काय केलं का प्रोजेक्ट? म्हणजे केलाय थोडा काय फार. कुठला काय सब्जेक्ट काय सर घेतलेलं? तुम्ही बोलले ना त्याचं नाही का? तुम्हीच मेसेज केलेला ना मला. नाही केलं. तुम्ही केला होता ना. हम्म. त्यातले मी असे ते थोडं निरखून म्हणजे खूप दिले असे ट्रेंडिंगवाले, खूप बघितले. पण मग त्याच्यातले ना हे थोडे असे आपण केलेलं त्यातलं काम पण येईल. आणि सेकंडली ठीक आहे, बऱ्याचशा गोष्टी एक्स्ट्रा पण आहेत, पण मग असे सध्याला आहे ना ते प्रोजेक्ट्स असे बघितले जातात, असे स्टँड आउट करतात. कारण की सगळे कसे सेल्स हे करतील, हे प्रेडिक्ट करतील, ते प्रेडिक्ट करतील, हे कसे थोडे वेगळ्या झोनमध्ये जातात प्रोजेक्ट्स, किंवा याच्यातनं जो आउटकम येतो, ठीक आहे, किंवा याच्यातनं जे दिसतं तुम्ही की हां काहीतरी वेगळं केलं आहे, किंवा कुठलं तरी कोर प्रॉब्लेम स्टेटमेंट सॉल्व्ह केलं आहे, ठीक आहे, तर ते किंवा रिअल वर्ल्ड ॲप्लिकेशनवरती प्रोजेक्ट केलेलं आहे, तर मग आहे ना ते प्रोजेक्टवरतीच क्वेश्चन विचारतात, कदाचित त्याच्यावरतीच इंटरव्ह्यू होतो. मग पुढचा इंटरव्ह्यू पण होत नाही, म्हणजे ते काही समोरनं क्वेश्चन पण विचारत नाही जास्त. त्या गोष्टींचाही फायदा होतो. तुम्ही तर टाइम सिरीजमध्ये फक्त सेल्सचाच डेटा प्रेडिक्ट करायला लावला ना त्याच्यात. हां, टाईम सिरीज, पण मग नाव टाईम सिरीज येतं ना. आता टाईम सिरीज डेटा काय आहे? सिक्वेन्स डेटा. सिक्वेन्शियल. हां, तर तो फरक आहे ना. लोक काय करतात, सेल्स प्रेडिक्ट करतात, बट आपण टाईम सिरीज फोरकास्टिंग करतोय का? टाईम सिरीज डेटावरचा सेल प्रेडिक्ट करतोय. म्हणजे लोक फक्त सांगतील की हां एवढा सेल जाऊ शकतो, पण आपण काय सांगू, ह्या टाईमवरला एवढा सेल जाईल. कळलं का? हा फरक आहे टाईम सिरीजचा. म्हणून टाईम सिरीज, आता माझ्या पण रेझ्युमेमध्ये तुम्ही जर बघितलं, टाईम सिरीज मी हायलाईट केलेलं आहे. एवढं फरक आहे त्याचा. तर टाइम सिरीजचाच डेटा घेतला म्हणजे त्याच्यावरच पहिला क्वेश्चन, त्याच्यात तुम्ही टाईम सिरीज केलं कसं असं, कारण की लॉजिस्टिक्समध्ये, कंपनीजमध्ये हे सगळ्यात जास्त लागतं. तुम्ही कुठला घेतला? मी तो DL वर्सेस MLचा जो होता ना, काय होतं त्याच्यात? त्यामध्ये मी रिझ्युमे स्क्रीनिंगचा घेतला होता डेटा सेट. त्यामध्ये पहिल्यांदा आपण ML मॉडेल यूज करून ॲक्युरसी वगैरे प्रेडिक्ट केली आणि नंतर DL यूज करून. पण प्रॉब्लेम असं नाही सांगायचं, प्रॉब्लेम स्टेटमेंट काय होती? प्रॉब्लेम स्टेटमेंट लाईक इन आता टुडेज प्रोजेक्ट आपण काही ना काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो ना, तर मग काय प्रॉब्लेम सॉल्व्ह in today's recruitment process, companies receive a large number of resumes for different job roles. Manually screening this resume is time consuming and insufficient. बरोबर. Inefficient. Therefore, an automated resume screening system is required that can classify resumes into appropriate job categories using NLP techniques. बरोबर. आता मग हे तुम्ही वाचून सांगितलं, हेच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये असं क्लिअर कट सांगायचं की हां, आणि तुम्ही इथली इंटर्नशिप दाखवताय ना, मग तुम्ही सांगू शकता हे आम्ही प्रोडक्ट म्हणून NMDलाच दिलं, NMDमध्येच बनवलं. यांच्याकडे यांच्या कंपनीजमध्ये खूप रेझ्युमे राहतात, यांची एवढी लार्ज स्केल कंपनी नाही आहे, ठीक आहे, की एक प्रॉपर AI टूल घेईल जो रेझ्युमे स्कॅन करेल. म्हणून वी ॲज अ डेटा सायन्स इंटर्न्स आम्ही शिकता शिकता स्वतः हा प्रोडक्ट बनवला. बरोबर का? तुम्ही पण आता ह्यामध्ये टाईम सिरीजचा ना? हां, बोला. म्हणजे डिफरंट हे यूज केले होते, लाईक नेव्ही बायस जो आहे ना मॉडेल, तो यूज केला होता. लॉजिस्टिक रिग्रेशन, डिसिजन ट्री, रँडम फॉरेस्ट्री सगळे यूज केले आणि त्याची ॲक्युरसी 98, 97 असे दाखवत आहेत. आणि LSTMचा यूज करून 91 दाखवत आहे. चांगलं आहे की मग. मग ते ओव्हरफिटिंग वगैरे. आता जोपर्यंत ते तुम्ही पूर्ण प्रोडक्ट फायनल प्रोडक्ट बनत नाही तोपर्यंत कळणार नाही, असं आहे. ते ओव्हरफिट झालंय की नाही कसं कळतं सर? कसं कळतं म्हणजे आपण कसं केलेलं, ओव्हर फिटिंगच्या टेक्निक्स काय होतं आपल्या पहिले, तर त्याच्यासाठी कवर करण्यासाठी आपण काय रेग्युलरायझेशन टेक्निक वापरायचो. बरोबर. आता ओव्हर फिटिंग झालं आहे का नाही हे तुम्हाला कसं कळेल? ठीक आहे, सगळ्यात पहिली गोष्ट तर आपलं काय होतं, मॅन्युअल टेस्टिंग. म्हणजे आपण जो डेटा दिला आहे त्याच्यावरतीच मॉडेलला टेस्ट करून बघू. बरोबर ना, की कसं प्रेडिक्ट केलं आहे. सपोज जर A साठी प्रेडिक्शन C आहे, तर आपला मॉडेल B साठी प्रेडिक्शन D देतोय का? म्हणजे कदाचित चुकीचं झालं आहे. म्हणजे चुकीचं पण ॲक्युरसी तर चांगली आली, म्हणजे काय झालं आहे, ओव्हर फिटिंग झाली आहे. बरोबर. तर मग त्याला तुम्हाला टॅकल करावं लागेल. मग त्याच्यासाठी रेग्युलरायझेशन टेक्निक्स आल्या, तर सगळ्या लिहून दिलेल्या आहे. LSTMच्या वेगळ्या, MLच्या वेगळ्या, तर प्रत्येकाची ओव्हर फिटिंग. नंतर मग हायपर पॅरामीटर ट्युनिंग करावं लागेल वेगळ्या वेगळ्या ग्रिड्स वापरून. तर बऱ्याचशा गोष्टी समजेल. माझ्या डेटामध्ये आउटलायर्स असं होतं, तर
IQR कॅपिंग मेथड यूज केली आउटलायर करण्यासाठी. IQR हो बरोबर, इंटरपोर्टर. कारण की डेटा प्रिझर्व ठेवतो पण आउटलायर. हां, आता तुम्ही हे मी नाही म्हणत की तुम्ही बघा ChatGPT, पण कसं आहे बघा, पण मग प्रत्येकासाठी तेवढंच क्लिअर कॉन्साईज आन्सर ठेवा. आणि ChatGPT बघून मी तुम्हाला सांगतो, ठीक आहे तुम्ही एक कन्सेप्ट बघितली, तिथे एक तुम्हाला नवीन शब्द दिसला, लगेच गुगल करा. जसं आता म्हणजे तेच आम्ही रिसर्च करतो, म्हणजे नवीन शब्द असेल हां, लगेच गुगल करायचं आणि लगेच लिहून ठेवायचं. ठीक आहे, ऑनलाईन तर कोणी केलेलं नाही दिसत आहे प्रोजेक्ट, आपण पुढे जाऊयात. ठीक आहे, तर आपण सुरू करणार होतो क्लाउड. तर सगळ्यात पहिले क्लाउड काय आहे, व्हॉट इज क्लाउड, काय वाटतं? प्लॅटफॉर्म आहे जिथे आपला डेटा जो आहे तो स्टोअर राहतो. ठीक आहे, डेटा स्टोअर राहतो, एक ते एक झालं. अजून काही एनिवन? ठीक आहे, क्लाउड म्हणजे काय राहतं माहिती आहे का, थोडक्यात आपण जे सगळं आत्ता इथे करतो ना, VS कोडवरती म्हणा, तुम्ही ज्युपिटर नोटबुकवर करताय, तुम्ही कोणत्या टर्मिनलवरती करताय कोड, ठीक आहे, हे सगळं आपण आत्ता करतोय. आपण एक प्रोडक्ट बनवलं, ठीक आहे, उद्या तो आपल्याला द्यायचा आहे लेट्स से नेटफ्लिक्सवाल्यांना. ठीक आहे, आपण डायरेक्ट उचलून जाऊन तो देऊ नाही शकत ना. ठीक आहे, आपण काय करतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी जे आपण करतो ना, ते आपण एका ऑनलाईन सोर्स किंवा एका प्लॅटफॉर्मवरती करतो. ठीक आहे, त्यालाच क्लाउड प्लॅटफॉर्म बोलतात, ज्याच्यामध्ये सगळा डेटा स्टोअर्ड असतो. आपण जे सगळे कामं करतो आपण ते कामं तिथे करू शकतो. म्हणजे एक व्हर्च्युअल ऑफिस समजा, थोडक्यात कळलं का? थोडक्यात एक व्हर्च्युअल ऑफिस जिथे आपण सगळं आपलं काम करत आहोत, ज्या पे म्हणजे सगळं आपलं डेटा प्रोसेसिंग म्हणो, आपलं मॉडेल बिल्डिंग म्हणो, डिप्लॉयमेंट म्हणा, सगळं क्लाउडवरती चाललं आहे. ठीक आहे, तुम्ही काही कंपनीजच्या याच्यावरती बघितलं असेल, वी हॅव क्लाउड होस्टेड प्लॅटफॉर्म्स. ठीक आहे, म्हणजे आमचं पूर्ण क्लाउड होस्टेड एन्व्हायरमेंट, म्हणजे आमचं सगळं क्लाउडवरती आहे, ज्याच्यामध्ये प्रायव्हसी असते. ठीक आहे, जर लोकल डिव्हाइसवर काहीच घ्यायची गरज नाही. कळलं ना? म्हणजे लोकल डिव्हाइस म्हणजे आपण जे आता VS कोडवर करतोय, डेटा जे घेतोय, ठीक आहे, ते सगळं आपल्याला काहीच म्हणजे शून्य, 1 रुपयाची पण म्हणजे काही आपल्याला याच्यावरती करायची गरज नाही. त्यासाठी एक प्लॅटफॉर्म्स असतात, टूल्स असतात, जेणेकरून आपण डायरेक्ट क्लाउडशी इंटरॅक्ट करू शकतो आणि क्लाउड कंटिन्युअस डिप्लॉयमेंट करत राहतो प्रत्येकाच्या एन्व्हायरमेंटमध्ये. कळलं क्लाउड म्हणजे काय? एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म पकडा जिथे डेटा प्रोसेसिंग वगैरे. थोडक्यात एक्झाम्पल नेटफ्लिक्स. आपण ज्यांनी नेटफ्लिक्सवर मूवी अपलोड केली त्यांच्या लॅपटॉपमध्ये जाऊन बघतोय का मूवी? त्यांनी एका क्लाउड प्लॅटफॉर्मवर अपलोड केली, आपण फक्त आपल्या इंटरनेट थ्रू द फाईल ॲक्सेस करतोय. करेक्ट? तसंच आपण सपोज जर मला आज माझ्या नोटबुकमध्ये किंवा मी आज एक फाईल बनवली, उद्या ती मला फाईल जाऊन लेट्स से माझ्याकडे मॅक नाही आहे, मला विंडोजमध्ये जाऊन ती ॲक्सेस करायची आहे, ते कसं काय करेल मी? पहिले काय पेनड्राईव्ह वगैरे घेऊन जावं लागलं असतं. करेक्ट? आता तसं करायची गरज आहे का? नाही. सिम्पल मी त्याला एखाद्या क्लाउड प्लॅटफॉर्मला होस्ट करेल, तिला तिकडे जाऊन विंडोजवरती त्याला ती घेऊन तिकडनं मी एडिट करेल. कळलं? म्हणून हे सगळं क्लाउड होस्टेड आहे. क्लाउडमध्ये सर्व्हर्स, डेटा प्रोसेसिंग, मॉडेल बिल्डिंग सगळं क्लाउडवरती होतं. ठीक आहे, प्लस आता आपल्याला काय शिकायचं आहे की क्लाउड कनेक्टिव्हिटी पण शिकायची आहे. ते क्लाउड आपण गिट काय आहे, गिटहब काय आहे, हे कसं आपण कनेक्ट करणार आपल्या टर्मिनलला. ठीक आहे, यासाठी थोड्या वेगळ्या कमांड्स असतात, ती वेगळी कोडिंग असते. ठीक आहे, ते शिकावं लागतं. सिम्पल असते, 6 ते 7 लाईनचा कोड आहे. ठीक आहे, ते फक्त एक टर्मिनलवरती जाऊन करावं लागतं आपल्याला. आणि हे जर एकदा आलं तर कंपनीजमध्ये तुम्हाला सिम्पली विचारतात व्हॉट इज डिफरन्स बिटवीन गिटहब, त्याचे 2-3 हेच कमेंट्स विचारतात. ठीक आहे, तुम्हाला CI/CD काय आहे, डॉकर काय आहे, क्युबरनेट्स काय आहे, डेफिनेशन विचारतात, त्याचं ॲप्लिकेशन विचारतात. त्याच्या पलीकडे फ्रेशरला काही जास्त विचारत नाही. ठीक आहे, हां, पण जर हे सगळं तुमच्या फोल्डरमध्ये दाखवत आहे तर तुम्हाला विचारतील की तुम्ही फाईल कशी बनवली, काय नक्की केलं. ठीक आहे, त्यासाठी हे सगळं जसं आपण पहिले केलं थोडक्यात सगळं माहिती पाहिजे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिली गोष्ट येते आपल्या डेटा सायन्समध्ये येते MLOps म्हणून कन्सेप्ट, ज्याला म्हणतात. आता जसं DevOps तुम्ही ऐकलं असेल, तसंच डेटा सायन्समध्ये असतं MLOps, त्यालाच म्हणतात मशीन लर्निंग ऑपरेशन्स. तर मशीन लर्निंग ऑपरेशन्समध्ये काय येतं? ठीक आहे, कुठले कुठले टूल्स येतात त्याच्यामध्ये येतं डिप्लॉयमेंट, मॅनेजमेंट, मॉनिटरिंग अँड अपडेट. काय येतं? हां, लिहून घ्या कुठेतरी. एक मिनटं, नेटवर्क केलं याचं. ऑस्टिओ नेटवर्क. लाईट गेली का? काय
काय ML ऑप्समध्ये काय डिप्लॉयमेंट, मॅनेजमेंट, मॉनिटरिंग अँड अपडेट. हे सगळे ऑपरेशन्स ML ऑप्समध्ये होतं. काय काय होतं? डिप्लॉयमेंट. आता डिप्लॉयमेंट काय दाखवेल. मॅनेजमेंट पूर्ण ओव्हरऑल मॅनेज करणं, ठीक आहे. मॉनिटरिंग कंटिन्युअस मॉनिटरिंग, ठीक आहे. अपडेट करणं आपला कोड, ठीक आहे. नंतर मग डिप्लॉय करणं. तर ह्या सगळ्या गोष्टी कसल्याच असतात या ML ऑप्समध्ये काम करतात, ठीक आहे. आता आपण क्लाउड बघितलं. मला एक सांगा, क्लाउडमध्ये जसं दोन गोष्टी तुम्ही ऐकल्या असेल तुमच्या रेझ्यूममध्ये टाकायच्या ह्या गिट आणि गिटहब. तर या दोघांचा डिफरन्स काय आहे, ठीक आहे. तर सगळ्यात पहिले हे तुम्ही नंतर गुगल पण करा. थोडक्यात सांगतो, गिट इज नथिंग बट एक व्हर्जन कंट्रोल टूल आहे. तो व्हर्जन कंट्रोल टूल म्हणजे काय, तुम्ही बघितलं असेल की एक असा टूल आहे ज्याच्यावरती लेट्स से आपलं मॉडेलची ट्रॅकिंग, ठीक आहे, कोडची ट्रॅकिंग सगळी चालते. नंतर रोलबॅक असेल तर हे फीचर्स गिटवरती पब्लिश होतात. काय नेटवर्क डाऊन. ठीक आहे. गिटवरती हे सगळे गोष्टी करू शकतो. आता गिटचं व्हर्जन कंट्रोल म्हणजे काय, व्हर्जन्स कंट्रोल म्हणजे आता तुम्ही पायथनचं व्हर्जन बघितलं असेल. पायथनचं व्हर्जन काय 2.11.2 एक आलं आहे सपोज, ठीक आहे. त्याच्याच गिटमध्ये काय होतं, हे व्हर्जन्सचे कंट्रोल होतं. जसं आता अपडेट करायचं आहे त्यांना, तर 2.11.3 आला, ठीक आहे. पण त्यांनी तो अजून रिलीज नाही केला आहे. काय आला आहे, फक्त आला आहे 2.11.3, ठीक आहे. तो रिलीज नाही केला. बट 2.11.2 अँड 2.11.3 हे काय झालं, एक व्हर्जन अपडेट झालं, ठीक आहे. अपडेट झाल्यानंतर बघितलं त्यांनी 2.11.3 काही बग झाले, तो चालणार नाही, ठीक आहे. त्याला आपण साईडलाईन करू किंवा त्याच्यावरती काम करू, ऑपरेशन परफॉर्म करू, ठीक आहे, जेणेकरून तो चालत राहील. तोपर्यंत आपण रोल बॅक करून विल गेट बॅक टू 2.11.2. याला म्हणतात रोल बॅक इन गिट, ठीक आहे. सो का चालत नाही काय लिहून ठेवलेलं मस्त. नो नेटवर्क. सगळ्यांना आपल्याला रेपॉझिटरी बनवायची आहे, सगळ्यांना आपल्याला एक मेन प्रोजेक्ट करायचंच आहे, ठीक आहे. नंतर गिटमध्ये अजून काय होतं की कोड्सचे कोलॅबरेशन्स होतात. काय, आता तुम्ही काय कोड केला, तुम्ही काय कोड केला, मी काय कोड केला, तर हे सगळे कोलॅबरेशन्स आपण गिटवरती करू शकतो, ठीक आहे. आता हे गिट झालं. नेक्स्ट इज यांचे गेले, आता यांना काय ऐकू येणार नाही, असो चलो. नेक्स्ट इज नथिंग बट युअर लाईकचे गिटला आहे ना, असं समजा की तुमचा जो पूर्ण कोड आहे ना, जो क्लाउडवरती आहे, ठीक आहे. गिट काय करतो, त्याच्यावरती नजर ठेवतो, ठीक आहे. अजून ऑपरेशन झाले नाही. ऑपरेशन्स आपण क्लाउड प्लॅटफॉर्मवरती करतो, गिटहब किंवा गिटलॅब थ्रू, ठीक आहे. हा डिफरन्स नेहमी तुमच्या कुठल्या तरी एक पेजवरती ना दोघांचा डिफरन्स लिहून ठेवा. गॅरंटी विचारतील क्लाउडमध्ये गिट आणि गिटहबचा डिफरन्स. जसं डिफरन्सेस मग आहे ना, नोट्स काढताना ना डिफरन्सेस लिहून ठेवायचे. RNN CNN डिफरंट, CNN LSTMचा डिफरंट. नेटवर्क गेलं. क्लाउडचा डिफरन्स वगैरे हे जे सगळे डिफरन्सेस आहे, ठीक आहे. असू द्या, आपण त्यांना सांगतो मी एक सेकंड.
ठीक आहे, कळलं हे दोघं डिफरन्स. नंतर आपले बरेचसे डिफरन्स आपण केलेले ते एका पेजवर लिहून ठेवा, जेणेकरून मग इंटरव्ह्यूमध्ये डिफरन्स कुठले विचारू शकतात एकदा कळेल. आणि डिफरन्सने काय होतं माहिती आहे का, मी नेहमी डिफरन्शिएट्सचाच अभ्यास करायचो, 2 गोष्टीचा अभ्यास होऊन जायचा, याचा पण त्याचा पण. ठीक आहे, तर गिटहब. ठीक आहे, आता गिटहबवरती मेन आपले ऑपरेशन्स होतात. ठीक आहे, गिटहबवरती सगळ्यात पहिले काय होतं, आपण आपला प्रोजेक्ट जसा इथे बनवला आहे ना प्रोजेक्ट फोल्डर, सेम प्रोजेक्ट फोल्डर आपण बनवू शकतो गिटहबवरती. गिटहब काय एक क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्म आहे. क्लाउड बेस्ड प्लॅटफॉर्ममध्ये जे सगळे MLOpsचे ऑपरेशन्स आहेत ना ते सगळे होतात. कळलं का? आता MLOpsमध्ये काय ऑपरेशन्स आहे म्हणून मी MLOps पहिले सांगितलं. ते सगळे ऑपरेशन्स गिटहब थ्रू होतात. ठीक आहे, कंपनीजमध्ये गिट लॅब वापरतात. या दोघांचा डिफरन्स जास्त काही हे नाही विचारत कोणी, बट कंपनीजमध्ये गिट लॅब यूज करतो, आपण सध्या गिटहब यूज करतो. मला गिट लॅबचा इंटरफेस पण दाखवेल मी, माझंच आहे तिथला, दाखवेल मी तुम्हाला कसं असतो. बट कंपनीजमध्ये फॉर शुअर मोस्ट ऑफ द टाईम गिट लॅबच, म्हणजे मोस्ट ऑफ द काय गिट लॅबच यूज होतो. ठीक आहे, सगळ्यात पहिले गिटहबचं अकाउंट आहे का तुमचं? कसं आहे, चांगलं आहे का? म्हणजे व्यवस्थित बनवलं आहे का, काय आहे तुमचा फोटो, प्रोफाईल, काय करत आहे? गुड. रेपोजिटरीज बनवल्या किती, कसल्या? हां हां, तो डिप्लॉय केला का? नाही ना, फक्त टाकला आहे का? हां हां, रेपोजिटरी क्रिएट करून फक्त फाईल टाकली असेल. डेटा टाकला नाही. ठीक आहे, आता हा काय आहे, ॲज आय टोल्ड यू, रेपोजिटरी. सगळ्यात पहिले गिटहबमध्ये गेला होता रेपोजिटरी. ठीक, गिटहब पहिले दाखवतो मी तुम्हाला एक सेकंड. सगळ्यांनी ऑनलाईन आज तर नाही आहे कोणी, बट जे पण जेव्हा पण व्हिडिओ बघतील तेव्हा उद्या मी परत एकदा दाखवूनच देईल सगळे आल्यावरती. हे बघा, इथे जाऊन सगळ्यांनी पहिले जर एक तुमचं जो आहे एक प्रोफाईल, एक व्यवस्थित प्रोफाईल बनवून घ्यायची. ठीक आहे, आता ही तर माझी, म्हणजे तुला प्रॉब्लेम झालेला तर तुम्ही तो नका होऊ देऊ. ठीक आहे, इथे तुमची मस्त प्रोफाईल, फोटो वगैरे सगळं टाकून बनवून घ्यायची. ठीक आहे, हे गिटहब झालं. ठीक आहे, इथे रेपोजिटरीज येतात, तर इथे तुम्ही रेपोजिटरीजवरती गेल्यानंतर ठीक आहे, यू कॅन क्रिएट युअर ओन रेपोजिटरी. आता रेपोजिटरी काय, रेपोजिटरी हा काहीच नाही, इट इज सेम ॲज युअर प्रोजेक्ट फोल्डर. जो तुम्ही बनवला आहे तोच फोल्डर आपण क्लाउडवरती बनवतो आहे. ठीक आहे, त्यालाच काय म्हणतात इन गिटहब टर्म्स रेपोजिटरी. ठीक आहे, आता तुम्ही फक्त फाईल अपलोड केली आहे, ते सगळ्यात चुकीचं आहे. जर मी तिथे ॲज अ इंटरव्ह्यूअर राहिलो तर मी पहिलेच ओळखेल की तुम्हाला गिटहब वापरता येत नाही. तुम्ही फक्त असं दाखवायला की काय मी लिंकवरती टाकलं, गिटहबवर टाकलं आहे, नाही, सगळ्यात चुकीचं आहे. गिटहबवर प्रोजेक्ट कसा टाकतात ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, पहिली गोष्ट, मी फक्त फाईल टाकली ना, मीन्स ते रेडमी फाईल वगैरे करून टाकले. हां, फक्त रेडमी फाईल चालत नाही. प्रोजेक्ट फोल्डर, प्रोजेक्ट पाथ सगळे इनिशियलाइज करावं लागतं. आता हे सगळे इनिशियलाइज होतं गिटहब ॲक्शन्सने. ठीक आहे, सर वेगळा फोल्डर क्रिएट केला होता प्रोजेक्टचा आणि मग तो टाकला होता. कसा मॅन्युअली टाकला असेल? नाही, टर्मिनल थ्रू टाकला. ते गिट इनिट असे कमेंट्स ते राईट. यूज केले होते. ठीक आहे, पण मग त्याच्यात मग तो काय प्रॉब्लेम होतो, जर तुमचा पाथ जर चुकला तर डिप्लॉयमेंट होत नाही. डिप्लॉयमेंट म्हणजे काय, आपण एखाद्या ॲपमध्ये कोडला टाकतोय ते होत नाही. सगळ्यात पहिले तुम्ही काय नाव दिलं रेपोजिटरीला, त्याचं डिस्क्रिप्शन दिलं, पब्लिक ठेवायची का. आता रेडमी फाईल, सगळ्यात पहिले रेडमी फाईल काय करते, म्हणजे ओव्हरऑल जे काही आपण प्रोजेक्टमध्ये प्रोसेस वगैरे. एक्झॅक्टली, रेडमी फाईल म्हणजे आपल्या प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन. ठीक आहे, ती लाईक असं आहे की नाही ठेवली तरी चालते, काही प्रॉब्लेम नाही. प्रोजेक्टचं डिस्क्रिप्शन म्हणजे नक्की तुमच्या प्रोजेक्टमध्ये आहे काय, कदाचित कोणी जर तुम्ही पब्लिक ठेवली आहे, जर मला बघायची आहे तर तो कसा रन करायचा. आता काही लोक काय करतात, गिटहबवरती ना लॉक करून ठेवता, त्यांना जर कोणाचं प्रोजेक्ट पाहिजे असेल लिंक देता, पासवर्ड लावून तुम्ही घेऊ शकता, त्याचे पैसे घेता. या प्रोजेक्टचे सपोज 5,000 रुपये घेतले. ठीक आहे, पण मग तो कसा रन करायचा एवढं त्यांना कॉल करून वगैरे सांगायची पण गरज नाही. रेडमी फाईलमध्ये सगळं दिलेलं असतं, काय ओपन करायचं, कसं रन करायचं. कळलं का कशासाठी रेडमी फाईल गरजेची आहे. ठीक आहे, ती कशी लिहिता, आपली साधी मार्कडाऊन लँग्वेज आहे ना, जी आपण ज्युपिटर नोटबुकच्या सेलमध्ये लिहायचो, सेम तशी लिहिता. तुम्ही ChatGPT कॉपी करून पण टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, त्यानंतर येते गिट इग्नोर फाईल. आता गिट इग्नोर फाईल काय, आता बऱ्याचशा वेळेस काय होत्या, अशा काही फाईल्स बनवल्या जातात आपल्या कोड
च्या वेळेस किंवा डिप्लॉयमेंटच्या वेळेस किंवा अपलोडिंगच्या वेळेस की ज्या गरजेच्या नाही आहे, तर गिटहब काय करतो तशा फाईल्सला इग्नोर करतो ऑटोमॅटिकली. ठीक आहे, मग त्याला पण नेहमी ऑन करून ठेवायचं. ठीक आहे, नंतर मग तुमची रेपोजिटरी क्रिएट होते. कळलं रेपोजिटरी कशी बनवतं? ठीक आहे, लेट्स से आता मी एक रेपोजिटरी बनवली आहे सप्लाय चेन ॲनोमली डिटेक्शन. ठीक आहे, त्याला क्लिक केलं मी तर एवढी आहे, त्याच्यात डॉकर फाईल वगैरे. ठीक आहे, एवढी आहे. आता 7 बापरे बरंच महाग झाले बघ. हे बघ, याला म्हणतात रेडमी फाईल. याच्यात लाईव्ह डॅशबोर्ड वगैरे तुम्हाला जे काय दाखवायचं आहे तुम्ही ते सगळं दाखवू शकता. ठीक आहे, नंतर काय यूज केलं आहे, कुठले पॅकेजेस आहे. ठीक आहे, नंतर येते व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट इज युअर रिक्वायरमेंट ऑफ टेक्स्ट फाईल. ही जर नसली तर डिप्लॉयमेंट होत नाही. कळलं का काय काय रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट? रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट काय असते, तुम्ही कुठले कुठले पॅकेजेस आणि कुठल्या कुठल्या व्हर्जनचे पॅकेजेस वापरले आहेत. पॅकेजेस म्हणजे काय, नंपाय पण एक पॅकेजेस आहे. ठीक आहे, नंतर मग तुम्ही अजून एक्स्ट्रा काही घेतलं आहे का, स्ट्रीमलेट वापरलं आहे का. ठीक आहे, असे एक्स्ट्रा मॉड्यूल्स किंवा जे मॉड्यूल्स जॉबलेब वापरलं आहे, हे जे मॉड्यूल्स आहेत जे तुम्ही तुमच्या पूर्ण एंटायर कोडमध्ये वापरलेत ते सगळे रिक्वायरमेंट डॉट टेक्स्टमध्ये सेव्ह करायचे त्या फाईलमध्ये. ठीक आहे, आता या फाईलमध्ये बघा मी काय काय वापरलेलं. नेटवर्क नाही आहे ना. तुम्हाला हा टाईम फिजिबल नाही का? काही नाही, फ्रायडेला लास्ट लेक्चर असेल आपलं, त्यानंतर आपण घरी बसून करत राहू काही ना काही कोड. हे बघा, आता मी हे सगळं वापरलेलं. ठीक आहे, हे सगळं मी कशात वापरलं होतं, रिक्वायरमेंटमध्ये, म्हणजे माझ्या कोडमध्ये वापरलेलं. पण मग आता पांडाज वापरलं मी, नंपाय वापरलं, स्कायकिटलन वापरलं, जॉबलिब. ठीक आहे, स्ट्रीमलेट वापरलं. ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टी मी कशात सेव्ह केल्या आहे, माझ्या रिक्वायरमेंट डॉट टेक्स्टमध्ये. ही फाईल नसली तर तुमचा कोड रन होत नाही, किंवा सॉरी तुमचा ॲपमध्ये डिप्लॉयमेंट होत नाही. हे आपण सध्या होस्टिंग करतो आहे, अजून आपण डिप्लॉयमेंट केलेली नाही. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आता आपलं खूप कामं करायचे आहेत. तुम्हाला क्लोन करायची, उद्यापासून फक्त लॅपटॉपच लागेल आपल्याला. क्लोन करायची, नंतर मग रिक्वेस्ट पुल करायची, पुश करायची. ठीक आहे, आपल्याला एक तुम्हाला सांगितलं आपल्याला एक प्रोजेक्ट, आपण प्रोजेक्टवरतीच शिकणार आहे आपण डिप्लॉयमेंट. म्हणजे डायरेक्ट डोक्यात बसून जाईल, थिओरॉटिकल काही करायची गरजच नाही. डायरेक्ट सांगतील की हे असं करायचं, हे असं करायचं, हे असं करायचं, ही पात अशी पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठीच आज पहिले तुम्ही हे शिकून घ्या. काय म्हणतात त्याला, गिटहब शिकून घ्या. ठीक आहे, चल कळालं गिटहबवरती काय. नंतर इकडे तुमचा पुश पुल रिक्वेस्ट असतात. पुश पुल रिक्वेस्ट म्हणजे काय, पुश काही अपडेट करायचं आहे किंवा काही, ठीक आहे, काही डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्हाला काही अपलोड करायचं आहे. ठीक आहे, पुश म्हणजे काय, आता सपोज तुम्ही काही कोड केला गिटहबमध्ये, कोणी कुठल्या टाईमला काय कोड केला आहे सगळं कळतं. कुठल्या टाईमला आपण एक रेपोजिटरी बनवली. आता रेपोजिटरी मी सांगत नाही बसत फोल्डर. एक रेपोजिटरी बनवली, रेपोजिटरीमध्ये आपण एवढे लोक आहेत किंवा आपण ॲट द मोमेंट आपण 3 लोक पकडू. मी एक रेपोजिटरी बनवली, तुम्हाला काम दिलं आहे, तुम्हाला तुम्हाला डेटा प्री प्रोसेसिंगचं काम दिलं आहे, सपोज तुम्हाला मॉडेलिंगचं काम दिलं आहे, मी डिप्लॉयमेंट बघणार आहे ॲज अ प्रोजेक्ट लीड. ठीक आहे, तुम्ही आता ML ऑप्सचं तुम्ही डेटा प्री प्रोसेसिंगचं काम केलं, तुम्ही कुठल्या टाईमला काय काम केलं, किती काम केलं सगळं मला दिसेल. ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला पुश करावं लागेल तुमचा कोड, जो तुम्ही कोड केला आहे. आता कोड कसा करतात तुम्ही, इथे पण कोड तुमचा अपडेट करू शकता. कसा करतात ते बघा. सपोज हे माझे मॉडेल्स आहे, आता याच्यामध्ये पिकेल फाईल असेल. हे बघा पिकल फाईल, इथे मी मॉडेल सेव्ह केलेला आहे माझा. ठीक आहे, हा पाथ जर चुकला तर मग सगळं झालं. इथे माझा डेटा असेल, नोटबुक्समध्ये माझा डेटा फाईल असेल. ठीक आहे, PY फाईल कुठे गेली, PY पाहिजे मला. हे आपलं स्ट्रीमलेट ॲप, ही ॲपची फाईल. ठीक, आता हे मी बनवून ठेवलेली आहे. ठीक आहे, तुम्ही आता तुमचं हीच क्लोन केली तुमच्या याच्यामध्ये. क्लोन केली म्हणजे काय, क्लोन करणं म्हणजे कॉपी करणं. फर्स्ट कॉपी अशी समजा आपल्या याची. ठीक आहे, ती तुमच्यामध्ये कॉपी आहे, तुमच्यामध्ये कॉपी आहे. ठीक आहे, तुमच्या दोघांकडे क्लोन केलं आहे तुम्ही. आता क्लोन केल्यानंतर तुम्ही कशावरती काम करणार, प्री प्रोसेसिंगवरती. तुम्ही कशावरती काम करणार आहात,
मॉडेल बिल्डिंगवरती. आता हे माझं डिप्लॉयमेंटचं आहे. लेट्स से ॲट द मोमेंट तुम्ही डिप्लॉयमेंटवर काम करत आहात. इथे तुम्ही तुमचा पूर्ण कोड लिहू शकता, ठीक आहे. आणि सपोज जर मी बनवून ठेवलं आहे, इथे तुम्ही एडिट पण करू शकता काही ऑप्शन्स. सेम तुम्ही कंपनीजमध्ये करता. तुम्हाला त्या दिवशी सांगितलं एक ग्रीड येते, तुम्हाला माहीत राहतं कुठल्या लाईन ऑफ कोडला काय चेंज करायचं, तेवढं चेंज करायचं. कमिट चेंजेस तुम्ही तसंच ते पुश करू शकतो. बट ॲट द टाईम आपण कुठे हे नाही केलेली, म्हणून मग काही प्रॉब्लेम. हे बघा, लेट्स से केली कमिट चेंजेस. हे बघा, तुम्ही कोपायलट पण एक काही थिंक करून तुम्हाला देऊ शकतो, ठीक आहे. आता त्यासाठी तुम्ही स्टार्ट अ पुल रिक्वेस्ट, पुश रिक्वेस्ट, रिमूव्ह अननेसेसरी कमेंट बिफोर एन्कोडिंग स्टेप, त्याने ऑटोमॅटिक केलं कोपायलटने, ठीक आहे. तुम्ही असं चेंजेस करू शकता, ठीक आहे. मी करून ठेवतो आता परत. कॅन्सल पण करू शकतो, ठीक आहे. कळलं आहे का गिटहबचा इंटरफेस, ठीक आहे. आणि हे बघा, तुम्ही जर बघितलं सेम आपल्या VS कोड टर्मिनल सारखंच वर्क करतं आहे, करेक्ट ना. तुम्ही काय ॲक्शन्स केले आहे, ठीक आहे. आपला प्रोजेक्ट कुठपर्यंत आला आहे, ठीक आहे. आपण नवीन प्रोजेक्ट करणार आहे, प्रोजेक्ट लिंक करायचा आहे, ठीक आहे. लिंक रेपोजिटरीनी पण लिंक होतो, ठीक आहे. नंतर मग इथे तुम्हाला टर्मिनल पाहिजे. लेट्स से एक सेकंड, ठीक आहे. येतच तुम्ही जेव्हा तुम्हाला कोड करायचा आहे, लेट्स से इथे गेल्यानंतर हां, डाउनलोड तर होतोच इकडनं. तुम्ही इथे पण एडिट करू शकता किंवा यांचा पण टर्मिनल असतो, दाखवेल. हे एवढ्या याच्यामध्ये पण तुम्ही कोड करू शकता एक पर्टिक्युलर पॉईंटला. म्हणजे एक छोट्या गोष्टींचा पण तुम्ही कोपायलट पण वापरू शकता. गिटहब इज लाईक बेस्ट यू कॅन एव्हर थिंक. सी, इथेच तुमचं ChatGPT पण आहे, ठीक आहे. सो द एंटायर थिंग वर्क्स ऑन दिस. तुमचा टास्क काय करायचं आहे तुम्हाला, सिम्पल. जसं काय रॉकेट सायन्स नाही, सिम्पल एक गोष्ट करायची आहे. तुमचं गिटहब रेपोजिटरी बनवली, ठीक आहे. मी काही तुम्हाला कोड पाठवेल, ठीक आहे. काही तुम्हाला टॅब्स पाठवेल आणि मी एक रेपोजिटरी क्रिएट करणार. मी एक रेपोजिटरी क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ती तुमच्या याच्यामध्ये क्लोन करायची आहे. काय करायची, गिटहबवरती क्लोन करायची. मी त्याला आता बनवली नाही, दॅट्स माय बॅड. मी आज ते बनवून ठेवतो, उद्या आपण तुमच्या याच्यात ती क्लोन करूयात, ठीक आहे. क्लोन केल्यानंतर उद्या पण मग टाईमवर या. आज टाईम असेल 10:30 ते 11:30, चालेल ना? कारण माझं 11:30 लेक्चर राहतं, मग काय होतं, मग ते सुटून मी त्या हिशोबाने केलेलं. मला 10:30 ते 11:30 लेक्चर. पाणी हवं का? 10:30 ते 11:30 लेक्चर, 11:30 ते 12:30, ठीक आहे. कुठे अप्लाय केलं का एवढ्यात? भेटतच नाहीये नोकरीवरती काय येतच नाहीये. नोकरीवरती केले. एक रिस्पॉन्स आला होता त्यांना, ते मला म्हणले की परत रिप्लाय करा ह्या मेलला वगैरे. मग मी कंपनीचं डिटेल वगैरे मागितली, पण त्यांनी रिप्लाय नाही केला अजून काही. अजून मग त्या दिवशी गेलं होतं ते इंटर्नशालावरती केलं पण फ्रॉडच झालं. नाही, इंटर्नशालावर नाही, नोकरी अँड लिंक्डइन. मायक्रोसॉफ्टची पण आली आहे एक इंटर्नशिप, डेटा सायन्स इंटर्न बँगलोरला 6 महिन्यांसाठी. तिकडे पण अप्लाय करून बघा, झालं तर आहे. म्हणजे असं तुम्ही मायक्रोसॉफ्टला जा, तुमचं अकाउंट ओपन करा, तिथे अप्लाय करा. आणि हां, तेच आहे डेटा सायन्स इंटर्न. हेच आपण जे केलं तेच लागतं, मशीन लर्निंग वगैरे सगळं. पण मग आता ते तुमचं नेमकं इंजिनिअरिंग चालू आहे ना, हां, मग तुम्हाला पण करता येईल, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. आज माझा प्लॅन होता की सगळे आले पाहिजे होते. उद्या मी मेसेज टाकतो की सगळ्यांनी या शार्प 10:30ला, जेणेकरून मग आपल्याला पुढे चालता येईल. कारण की असं होतं की 2 दिवसात डिप्लॉयमेंट संपवू, पण मग नको म्हटलं, एक प्रोजेक्टच घेऊ. थेरॉटिकल सांगण्यापेक्षा डायरेक्ट सगळेच करून बघू क्लोन, ठीक आहे. मी तुम्हाला एक PDF फाईल पण पाठवेल, त्याच्यामध्ये जे इन्स्ट्रक्शन्स दिलेत त्या इन्स्ट्रक्शन्सने तुम्हाला सगळं करायचं आहे. तेवढं करू ना, ते इन्स्ट्रक्शन फक्त लक्षात ठेवा.
नंतर पुढे कसं तुम्हाला आपल्यालाच प्रोजेक्ट एक स्टुडंट प्लेसमेंट प्रोजेक्टर म्हणून एक सिम्पल मी ऑलरेडी घेतलेला आहे तो एका ठिकाणी, तोच परत घेऊ. पण मग इथे मेन थिंग प्रोजेक्ट नाही आहे, मेन थिंग डिप्लॉयमेंट आहे. कळलं का? मेन गोष्ट आपल्याला इथे प्रोजेक्ट नाही करायचं आहे, आपल्याला मेन डिप्लॉयमेंट बघायची आहे. त्यासाठी पाच काय असतात, कसं टर्मिनल कनेक्ट करायचं सगळं बघावं लागेल. तर आज तुम्हाला क्लाउड काय कळलं का? ठीक आहे. गिटअप काय आहे? गिटअप हे सगळं कॉन्फिगरेशन सेटिंग्सला मदत करतं. गिटअपवरती आपण आपल्या ॲक्शन्स घेऊ शकतो. ठीक आहे. गिटअपवरती आपण आपला कोड पुश करू शकतो. ठीक आहे. कोलॅबरेटिव्ह आपण आपलं काम करू शकतो. जसं एने एक काम केलं, बीने एक काम केलं, कुठल्या टाईम स्टॅम्पला काम केलं, त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता, त्याच्यानंतर तुम्ही कंटिन्यू करू शकता. वेगवेगळ्या पाथवरती तुम्ही काम करू शकता. तुमच्या याला कनेक्ट करून तुम्ही वेगळ्या जगात कुठे राहू तिकडनं काम करू शकता एका सिम्पल प्रोजेक्टवर. त्यासाठी गिटअप लागतं. मशीन लर्निंगमध्ये हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. कुठला पण कुठलीच आय टी डिपार्टमेंट कुठला पण असो क्लाउडशिवाय होत नाही. ठीक आहे. क्लाउडवरती तुमचा डेटा वेअरहाऊस असतो. डेटा वेअरहाऊस म्हणजे काय? हां, डेटा कलेक्शन ऑफ डिफरंट डेटाबेसेस असं सांगायचं नेहमी डेटा वेअरहाऊस. ठीक आहे. कारण तिथे डेटा स्टोअर म्हटलं ना, ठीक आहे, सो डेटा आहे, बट देन व्हॉट इज डेटाबेस? कळलं? ठीक आहे. त्याच्यामध्ये स्ट्रक्चर आणि अनस्ट्रक्चर दोन्ही टाईप्स ऑफ डेटा स्टोअर्ड असतात. सेमी स्ट्रक्चर डेटा पण स्टोअर असतो डेटा वेअरहाऊसमध्ये. तर ह्या कन्सेप्ट लॉजिकली बिल्ड होतील, थिअरॉटिकली नाही बिल्ड होणार. समजा त्याला. ठीक आहे. आपलं आता तुम्ही आय होप तुम्ही तो जो प्रोजेक्ट मी दिले, हे प्रोजेक्ट मी तुम्हाला एवढे दिवस का बरं दिले होते की रिव्हिजन होईल. मला वाटत नाही उद्या सगळ्यांनी केले का नाही. मी उद्या मेसेज टाकतो, कारण आजचं ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडेला आपलं लास्ट लेक्चर, मग संपलं. मग त्याचं डॉकर, CI/CD, क्युबरनेट्स काय आहे, काही गोष्टी थिअरॉटिकल राहतील कारण की त्याच्याकडे आपल्याकडे हे नाही आहे एवढं. नंतर AWS काय आहे, ठीक आहे, नंतर GCP काय आहे. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असल्या ना, तुम्ही एक फुल स्टॅक डेटा सायन्स होऊन जातं मग तुमचं. ठीक आहे. एक राहिला अजून एक प्रोजेक्ट आहे, त्याच्यात चॅटबॉट क्रिएशन आहे. पण मग मी ते काय घेतलं नाही कारण की चॅटबॉट क्रिएशन आहे ना, ते असं झालं आहे की इट्स नॉट अ पार्ट ऑफ अ डेटा सायन्स येट. मेन फोकस काय होतं माहिती आहे का? मग अर्धं लक्ष AI कडे, अर्धं ML कडे चाललं जातं. त्यापेक्षा मग एकच पकडा काहीतरी, ML पकडा आणि ते AI पकडा, जे सोपं वाटतंय ते. ठीक आहे. मी काही मुद्दाहून दोन्ही दिलेले आहेत तुम्हाला करायला. कळलं? एक पकडा म्हणजे असं नाही की एकच पकडा आणि त्यालाच धरा, नाही. ठीक आहे. एकावरती तुम्ही हार्डकोअर प्रोजेक्ट करा, दुसऱ्यांची थिअरॉटिकल स्ट्रॉंग करा, किंवा एकाचा हार्डकोअर कोडिंग वगैरे डिप्लॉयमेंट वगैरे सगळं पकडा, दुसऱ्याची थिअरी चांगली करा. ठीक आहे. इंटरव्ह्यूजमध्ये हार्डली तुम्हाला कोड करायला लावतील, मी परत परत सांगते, कन्सेप्टच विचारते. कारण की कोड ऑलरेडी केलेले असतात, मग फक्त काही ना काही छोटे छोटे पार्ट अपडेट करायचे असतात. समजलं का? ठीक आहे. तर हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत जेणेकरून तुम्हाला त्याच्यावरती लक्ष देणे. ठीक आहे. क्लाउड एक होस्टिंग प्लॅटफॉर्म आहे. ठीक आहे. क्लाउडवरती तुम्ही काय ॲक्शन्स घेऊ शकता. ठीक आहे. क्लाउड कशी सिक्युरिटी, आता हे सगळं थिअरॉटिकल आहे. तुम्ही जर कधी इंजिनिअरिंग केली ना क्लाउडमध्ये समजेल. ठीक आहे. सगळं त्याला सिक्युअर कसं ठेवतं. सध्या क्लाउड ब्रिज पण असतात. ठीक आहे. त्याला फायरवॉल्स लागतात, बऱ्यापैकी सिक्युरिटी स्टँडर्ड्स असतात. नंतर ऑथेंटिकेशन असतं. ऑथेंटिकेशन म्हणजे काय? ऑथराईज ॲक्सेस, कोणाला ॲक्सेस द्यायचा आहे, कोणाला नाही द्यायचा आहे, तर हे सगळं तुम्ही तुमच्या डिप्लॉयमेंटमध्ये शिकतात. ठीक आहे. आज तुम्ही दोघं चालले, माझं एकचं होतं की सगळे येऊन मग सुरू केलं असतं आपण. असो. ठीक आहे. तर उद्या हाच टाईम असेल का? दुपारीच ठेव. दुपारी नाही ना, मला नाही जमणार दुपारी. 10:30 ते 11:30 फिजिबल टाईम आहे. कारण काय होतं, पण 11:30ला माझं लेक्चर सुरू झालं आहे तिकडे, आलेत मुलांचं माझं. तर मग थोड्यासाठी मग माझं सगळं गोंधळ होतं म्हणून. आणि तुम्ही पण लेट आला, 11ला आला डायरेक्ट. बसच नव्हती लागली, दुसऱ्या 9 वाजताच निघत होती मी आता. नाही, काही प्रॉब्लेम नाही. उद्या पण या मग लवकर, 10:30लाच या. लवकर निघा जरा, 8-8:30ला. आणि 8-8:30ला नाही, 9ला निघाले तरी येतात तुम्ही, 9:30ला. डेक्कनवरनं पाहिजे येतं का तुम्ही? काय? डेक्कनवर नाही, पाय नाही येत, आम्ही दुसरी बस पकडतो. परत अशी? इथे येऊन पकडतो, म्हणजे गुडलक चौक आहे ना, हां. तिथून येऊन दुसरी बस पकडतो. तुम्ही मग मेट्रोने का नाही येत? आमच्याकडे बसचं पास आहे. मेट्रोचं स्टुडंट पासने कमी होतं ना. पण ह्या पासचा उपयोग मग कॉलेजला वगैरे पण होऊन जातो ना. हां. कॉलेज नसतं तर मग मेट्रोचंच काढलं असतं. म्हणजे तुम्ही डेक्कनपर्यंत येतात, तिकडनं मग पायी गुडलक येतात, आणि गुडलकवरनं दुसरी बस पकडून इथे मी पायी येतो.
संभाजी उद्यानपासून सरळ पायी आले तर तुम्हाला तिथून तेवढाच वेळ जातो पण सर काय येत नाही. सरळ यायचं आहे फक्त 800 मीटर आहे. मी यायचो माझं जेव्हा इंटर्नशिपला तर ऋषिकेश महाडिक सोडायचा मला जेव्हा मी जात होतो एराला. 800 मीटर आहे फक्त सरळ सरळ सरळ. तुमचा लॉस झाला एवढं बस बदली. संभाजी उद्यानला उतरून तुम्ही सरळ सरळ येऊ शकता. पण ते चला. खूप थकून जातो सर. अहो सारखंच पडतं मी तेच म्हणतो तिथे उभं राहण्यापेक्षा इथं सरळ तुम्ही संभाजी उद्यानला उतरून 800-900 मीटरना डायरेक्ट इथे उठतात ज्ञानेश्वर पादुका चौकात येत. काय 1 मिनटात हे मी असंच जायचो. मी याच्यानी सांगितलं मला 800 मीटर.